श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा. पौर्णिमा तिथी म्हटलं की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपलं लक आपल्याला साथ देत नसेल तर त्यासाठी कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण भाग्याची साथ मिळत नाहीये. यासाठी एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करतोय, प्रयत्न करूनही त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाहीये, आपण यशस्वी होत नाही आहोत, सतत आर्थिक नुकसान होत आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. यासाठी काही उपाय सेवा करण्यासाठी ही जी तिथी असते ती अत्यंत प्रभावशाली मानली जाते. बघा, समाजामध्ये ना दोन प्रकारची लोक असतात. एक अशी की त्यांना काही न मागताना प्रत्येक गोष्टी मिळतात. म्हणजे त्यांना मला हे हवंय, मग मी कसं घेऊ, याच्यासाठी मला काय करावं लागेल, मला आधी इथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत, नाही मला हे शक्य नाही, काही दिवसांनी मी बघू, असं विचार करण्याची त्यांना गरजच पडत नाही. अगदी बऱ्याच जणांना तर काही म्हणजे मागण्याच्या अगोदरच त्यांना वस्तू मिळतात आणि बऱ्याच जणांना इच्छा झाली की आपोआप त्या वस्तू मिळतात. पण आपल्यासारखे असे काही असतात की आपल्याला छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असू द्या, ती प्राप्त करण्यासाठी, ती मिळवण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं, धडपडावं लागतं, वाट बघावी लागते ती योग्य वेळ येण्याची. आणि ती योग्य वेळ आणण्यासाठी आपल्याला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात की पेशन्स असेल किंवा काम करणं, संयम ठेवणं, या गोष्टी आपण करतो. त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे की ज्या गोष्टी नशिबामध्ये नाहीयेत त्या आपल्याला खेचून आणाव्या लागतात. आणि त्यासाठीच जे आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो, सेवा करत असतो ना, त्या आपल्याला मदत करत असतात. ह्या काय करतात की आपला जे रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये जे अडथळे आहेत ते कुठेतरी कमी करण्याचं काम करतात. आणि कोणता उपाय, कोणती सेवा आपल्याला कधी कामी पडेल, कधी लागू होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ज्या करता येतील सोप्यात सोप्या सेवा, सोप्यात सोपे उपाय ते आपण करत राहायला पाहिजे. जो उपाय माझ्यासाठी काम केला आहे तो तुमच्यासाठी करेल असं नाही, जो उपाय तुमच्यासाठी काम केला तो तिसऱ्यासाठी करेल असं नाही. म्हणजे कोणता उपाय कोणाला लागू होईल, कधी लागू होईल, कधी कोणाचं नशीब जागं होईल हे आपण सांगू शकत नाही. यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहायच्या. का करत राहायच्या? कारण आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाहीये, कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाहीये. आणि या मार्गातील जे खडतर प्रवास आहे तो कुठेतरी सुरळीत व्हावा, स्मूथ व्हावा, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आता कारण बरेच जण बघा की हे करा, ते करा, ते करा, पण कशासाठी करतोय हेच माहित नसतं, म्हणून ही थोडीशी माहिती सांगितली. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जी माता लक्ष्मी घरात येण्याची जी आपण वेळ मांडतो की 6:30 ते 7:30, आपण दिवे लागण्याची वेळ सुद्धा म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये. आणि या वेळेत आपण काय करतो असतो की अगदी देवाजवळ, तुळशीजवळ दिवा लावत असतो, मंत्र स्तोत्र जे काही आपलं संध्याकाळचं पूजा रुटीन आहे ते आपण करत असतो. तर या दिवशी अजून एक स्पेशल गोष्ट आपल्याला करायची आहे. याने काय होईल की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतील. आणि हा जो उपाय आहे स्पेशली आपण घरातील कुलस्त्रीने जर केला तर खूप उत्तम राहील. काय करायचं आहे, संध्याकाळी देवाजवळ आपण दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि तो तुपाचा दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. याने काय होतं की माता लक्ष्मी स्थिर राहते, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळतात, कामामध्ये बरकत होते, धनधान्यामध्ये बरकत होते, या गोष्टी होतात. त्यासाठी तो दिवा लावायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा दिवा लावल्यानंतर 11 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर जे काही तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, तुम्हाला तुमच्या नवऱ्याला नोकरीमध्ये प्रगती व्हावी, प्रमोशन व्हावं, मुलाची प्रगती व्हावी, किंवा तुम्ही जे काही आहे की माझं हे काम चालवं म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी असेल, माझं हे काम झालं ना आमचं खूप चांगलं होईल, तर तुमचं ते जे काम आहे ते आपल्याला आता जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू हातामध्ये, उजव्या हातामध्ये पकडायची आहे, मुठीमध्ये. आणि आपल्याला आपली मनोकामना माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांना बोलून दाखवायचे आहे. तुळशी समोर आपलं जे तोंड आहे ते आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे आणि आपली ही मनोकामना आपल्याला बोलायची आहे. त्यानंतर ही वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता त्यामुळे दिवा काय करा की जो आपण तुळशीजवळ लावणार आहोत तो थोडासा मोठा दिवा घ्या, कारण या उपायासाठी. नाही तर आपण नॉर्मल छोटा दिवा घेतला त्याच्यामध्ये हे टाकलं ना तर ते तूप जे आहे ते बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळे आकाराने थोडा मोठा असलेला निरांजन, मातीची पणती जे काही आहे ते आपल्याला थोडंसं मोठं घ्यायचं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचं काय आहे, ती म्हणजे एक कवडी टाकायची आहे.
जी लक्ष्मीवर्धक कवडी असते ती कवडी टाकायची आहे। आता इथे प्रश्न येतो की कवडी पांढरी असते, पिवळी असते आणि ब्राऊन कलरची पण असते, मग कोणती कवडी टाकायची? तुम्हाला जर मिळाली तर जी ब्राऊन कलरची वरती डॉट डॉट ब्राऊन कलरची असतात बघा, ती कवडी जर तुम्हाला मिळाली तर 1.25 तोळ्याची, तोळ्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी कवड्या मिळतात, जिथे पूजा साहित्य एखादं मंदिर वगैरे असेल ना तर तिथे उपलब्ध असतात त्या दुकानामध्ये। 1.25 तोळ्याची जर कवडी मिळाली तर ती आपल्याला हातात धरायची आहे, बोलायची आहे, त्या दिव्यात टाकायची आहे। आता ती मिळाली नाही, समजा ती शक्य नाही, आपल्या घरी कवड्या आहेत तर चालेल। पांढरी कवडी असेल तर काय करायचं, त्याला थोडंसं हळद लावून घ्यायची, ती पिवळी करायची, आणि पिवळी कवडी असेल तर खूप उत्तम, ती एक घेते तर चालेल। या सगळ्या घ्यायच्या नाही, याच्यापैकी कोणतीही एक कवडी आपल्याला घ्यायची आहे, ती हातामध्ये धरायची उजव्या, आणि आपली मनोकामना बोलायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। आणि दिव्यामध्ये टाकल्यानंतर माता लक्ष्मीच्या कृपेने आजपासून माझं भाग्य माझं साथ देणार आहे, दुर्भाग्य दरिद्रता इडापिडा कायमची माझ्या पिछा सोडणार आहे। तुमचा उद्योगधंदा असेल तर उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल, नवऱ्याला नोकरी असेल, मुलांचं नोकरीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये त्याची प्रगती होईल, आणि चहू बाजूने माझ्या घराची प्रगती होणार आहे, मला नशिबाची साथ मिळणार। जे काही तुम्हाला म्हणजे सकारात्मक गोष्टी बोलता येतील त्या बोलायच्या आहेत आणि ते तसंच राहू द्यायचं। आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी त्याच्यामधलं तूप संपलेलं असेल, त्या पंक्तीमध्ये जे काही तुम्ही घेतलं आहे निरांजन, त्याच्यामध्ये फक्त ती कवडी असेल आणि असेल तर वात उरलेली असेल, तर ती जी कवडी आहे ती आपल्याला उचलायची आहे, आपल्या हातामध्ये परत उजव्या हातामध्ये पकडायची, पारुशाने नाही। आपलं आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यावर जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार त्यावेळेला ती आपल्याला कवडी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे, आणि आपण रात्री जी मनोकामना बोलली आहे तर तीच मनोकामना आपल्याला बोलायची आहे, आणि परत त्या सकारात्मक अफर्मेशन्स ज्या आहेत की ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल हवे आहेत त्या बोलायच्या। आणि जी आपलं तुळशीचं, तुमची कुंडी असेल तर कुंडी, तुळशीचं वृंदावन असेल तर वृंदावनात आपल्याला ती दाबून द्यायची आहे, म्हणजे खूप खोल का, थोडासा असा आपण हाताने उकरायची माती आणि त्याच्यामध्ये ती कवडी आपल्याला आपल्या कुंडीमध्ये दाबून द्यायची आहे। तर हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय जर या पौर्णिमेच्या दिवशी आपण केला तर जे आपण म्हणतो ना की चहू बाजूंनं जे आपण म्हणतो की यश, आपलं भाग्याचं द्वार उघडणं, धनप्राप्ती होणं, माता लक्ष्मीची कृपा होणं, असे बरेच अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील, धनलाभ होईल। म्हणजे काय की अचानक आपले जे काम आहे ते स्पीड घेऊ लागेल, कुठून कसे काय काम होतील तुम्हाला कळणारही नाही, आणि अगदी इझिली तुमचं प्रत्येक काम व्हायला लागेल। यानंतर तुळशीचा अजून एक दुसरा उपाय आहे, तो म्हणजे आपल्याला काय करायचं, एक पांढरा धागा घ्यायचा आहे, ज्याला आपण पुड्याचा धागा म्हणतो बघा, जो लवकर तुटतो, सुती धागा, कच्चा धागा असं म्हणतो आपण, तो धागा घ्यायचा आहे, आणि त्या धाग्याला आपण थोडंसं हळद घ्यायची, हळदीमध्ये पाणी टाकायचं, मिक्स करायचं, आणि तो जो धागा आहे कच्चा पांढरा धागा तो त्या हळदीमध्ये बुडवायचा आहे, आणि त्या धाग्याला आपण 16 गाठी मारायच्या आहेत। प्रत्येक गाठ मारत असताना आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे, जसं की आता माझ्या मुलाला जॉब लागावा, माझा मुलगा पास व्हावा, माझ्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, किंवा आमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालू द्या, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुलीला बाळ व्हावं, जे काही आहे ते प्रत्येक गाठ बांधताना आपण एक एक आपली मनोकामना बोलायची आहे, आणि 16 गाठी मारायच्या आहेत। 16 गाठी मारताना 16 मनोकामना आपल्या बोलायच्या आहेत। आता 16 गाठी का मारायच्या, तर पौर्णिमेच्या दिवशी ही आहे कोजागिरी पौर्णिमा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तो 16 कलांनी नटलेला असतो, त्यामुळे 16 गाठी आणि 16 मनोकामना आपल्याला बोलायच्या आहेत। आणि त्यानंतर हा जो धागा आहे, जी तुळस असते, तुळशीचं खालचं एकच बघा जे जाड मूळ असतं, तुळशीच्या फांद्यांना, तुळशीला हलवायची काहीच गरज नाही, हात लावायची काहीच गरज नाही, आपल्या मनोकामना इंटेन्शन मनामध्ये ठेवून खाली जे मूळ असतं त्याला फक्त आपल्याला गोल 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 तो दोरा बांधायचा आहे। हे खालचं मूळ त्याला समजा गोल 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 फक्त अद्दर आपल्याला गोल फिरवायचा आहे, बांधून द्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल हे काय करायचं, ते अगदी मुळाशी तो राहतो धागा, माती आहे तो नंतर त्याच्यातच त्याचं विसर्जन होऊन जाईल, आपण जसं निर्माल्याचे करतो त्यानंतर तो काढायची वगैरे, त्याचं काय करावं हा काहीच प्रश्न नाही। हा दुसरा साधा आणि सोपा उपाय होता। तुम्हाला हवा असेल तर या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय करू शकता, किंवा दोन्हीही उपाय केले तरीही चालतील, खूप साधे आणि सोपे उपाय आहेत, तर नक्कीच आपण करू शकता। पिरियड्स असतील, सुतक असतील तर हा उपाय करू नका। श्री स्वामी समर्थ।